असतील, त्याचबरोबर सोहेल असेल, अंगद पाटील असतील, यांसारखे मोठे मोठे खेळाडू आपल्याला नक्कीच या संघामध्ये खेळताना बघायला मिळेल. त्याचबरोबर वरद 11 वरद लॉजिस्टिक्स या संघामध्ये जर बघितलं तर विशाल शहा असेल, राहुल कश्यप, विकी मुंबईकर, त्याचबरोबर नमित पाटील असेल, यांसारखे मोठी खेळाडू आपल्याला बघायला मिळते. पहिला चेंडू होता, चांगला चेंडू. सुलतान खान नक्कीच गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल. फिरकीचा जादूगर देखील आहे, बोटांची जादू याच्या आपल्याला आज या राजीव गांधी मैदानामध्ये बघायला मिळेल. पहिला चेंडू डॉट चेंडू आलाय, तर दुसरा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न झाला. बॅटचा एज आणि यष्टांचा नक्कीच यष्टीरक्षक अजित मोहितेने टिपला हा झेल. फलंदाज पहिला बाद होतो इथे. विशाल शहा नक्कीच बाद झालाय. शून्यावरती बाद होताना आपल्याला बघायला मिळेल. डीजे थँक्यू डीजे. तर त्याचबरोबर सुनील रसनभैर, पिंटू अण्णा, त्याचबरोबर समाधान प्रक्षाळे, सचिन अव्वाड, सूरज दंदाडे यांच्या माध्यमातून ही शृंखला नक्कीच आपल्याला बघायला मिळते. तर पहिला चेंडू नक्की डॉट आला, त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरती आपल्या फिरकीच्या जादूवरती जाळ्यात नक्कीच अडकवलं गेलं. सुलतानची ही फिरकीची गोलंदाजी आपल्याला मैदानामध्ये बघायला मिळते. फलंदाज विशाल शहा देखील बाद झाला. नवीन फलंदाज मैदानामध्ये आपल्याला बघायला रमेश ॲट नंबर 3 वन डाऊनच्या स्वरूपामध्ये हा खेळाडू आपल्याला बघायला मिळेल. याच्या खांद्यावरती आता जबाबदारी असेल. विशाल शहा नक्कीच शून्यावरती बाद झाला. त्यानंतर रमेश आणि त्याचबरोबर राहुल कश्यप या दोघांवरती जबाबदारी असेल. गोलंदाज नक्कीच तयार होतो इथे. तिसरा चेंडू, सुरेख चेंडू हाताळा. ऑफ कटरचा चेंडू होता, पण चेंडूला हुक केलाय. चेंडू जातोय सीमा पार 6 धाव्यांसाठी. तर 6 धाव्यांनी नक्कीच इथे धावफलक नक्कीच ओपन होत आहे. धावांचा श्री गणेश आपल्याला बघायला मिळतोय, तो वरद लॉजिस्टिक संघाचा. या 6 धाव्यांनी कुठेतरी टाळ्या नक्कीच बघायला मिळतात आपल्याला त्या वरद लॉजिस्टिक्सच्या डगआउट्स मध्ये. चांगला फटका देखील आपल्याला बघायला मिळाला. रमेशच्या माध्यमातून आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती इथे मोठा फटका खेळला गेलाय. पहिले 2 चेंडू नक्की शांत ठेवलं होतं, पण तिसऱ्या चेंडूवरती इथे हल्ला चढवला गेलाय आणि मिळवल्यात त्या 6 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा थोडस आता कमबॅक करावं लागेल इथे. डान्सिंग डाऊन स्टेप आउट होऊन मारण्याचा प्रयत्न झाला आणि कव्हरच्या वरनं 1 बाउन्स 2 बाउन्स पंचांचा इशारा येतोय. 4 धावा. त्या 4 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलंय. धावफलक जाऊन पोहोचतंय 10 या आकड्यावरती. जे आपण जर बघितलं तर याच्या आधीच्या चेंडूवरती षटकार आला, त्यानंतर एक चौकार आला. आता थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला फेरबदल देखील बघायला मिळतील. या पुन्हा एकदा मोठा फटका सरळ लॉंग ऑफच्या वरून 1 बाउन्स सीमा पार. सुलतान खान वरती चढवलेला हल्ला रमेशने आपल्याला बघायला मिळतोय. धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या आकड्यावरती. तर या षटकाचा विचार केला तर 5 चेंडूंचा खेळ आतापर्यंत संपुष्टात आलाय. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा, शेवटचा चेंडू आणि रमेशने इथे नक्कीच हल्ला चढवला तो सुलतान खान वरती. शेवटचा चेंडू असेल पॉवर प्लेचा, त्यावरती मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न देखील असेल. पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न झाला, पण सुरेख चेंडू टप्पा पडल्यानंतर वळण देखील घेतलं आणि चेंडू जाऊन सोपा झोळीमध्ये, अजित मोहितेच्या
क्वार्टर फायनल क्रमांक 1 आपण पाहतोय महामानव चषक 2025 हा सोहळा आणि ह्या सोहळ्यामध्ये अंतिमच्या टप्प्यामध्ये येत असताना जरूर दोन संघामध्ये ही लढत पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये सर्व काही घडलं गेलं. डॉट बॉल आला, त्यानंतर विकेट, त्यानंतर षटकार, त्यानंतर सलगची 2 चौकार जरूर आले आणि त्यानंतर शेवटचा चेंडू आपण डॉट पहिला गोलंदाज सुलतान खानोके खान, सुलतान खान ज्यांना म्हटलं जातं, उल्हासनगरमधून बिलॉंग करताना आखाती देशामध्ये आपल्या नावाचा इथे मात्र दबदबा ज्यांनी गाजवलाय ते सुलतान खानवर प्रतिहल्ले जरूर झाले. पहिल्या षटका अखेरीस फलंदाजी करत असताना वरद लॉजिस्टिक नवी मुंबई हा संघ जाऊन पोचला एका गडाच्या मोबदल्यात 14 या आकड्यावर. दुसऱ्या षटकासाठी ते मात्र यंगस्टर गोलंदाज ज्याने मात्र आपल्या नावाची छाप कमी कालावधीमध्ये जरूर रायगड नव्हे तर अखादी देशामध्ये या गोलंदाजाने आपल्या नावाचा दबदबा सोडलाय. प्रसन्न याच्यावर मात्र जबाबदारी दिली आहे. दुंद्रे या गावातून बिलॉंग करणारा हा प्रसन्न पाटील जरूर पाहतोय. पंचांच्या उजव्या हाताकडून गोलंदाजीसाठी स्ट्राईक एंडला पण फलंदाज पाहतोय. सलामीला आलेला राहुल. पहिला चेंडू इथे मात्र सुरेखरीत्या हाताळला गेला. यष्ट्यांच्या पाठीमागे चाणाक्ष यष्टीरक्षक ज्याची ख्याती आहे अजित मोहिते. कित्येक मोठमोठ्या संघांमध्ये त्यांना आपण पाहतो का आपल्याला यष्टीरक्षकाची ही देणगी दिली आहे. चाणाक्षरीत्या इथे मात्र नजरेने पाहत असतात आणि गोलंदाज देखील त्यांच्याकडे पाहतो. त्यांनी सांगितलेल्या टप्प्यावर गोलंदाजी करत असतो. डोक्याचा वापर त्यांच्याकडून नेहमीच केला जातो. अजित मोहिते जे यष्टीरक्षकाच्या माध्यमातून पाहायला मिळतात, परंतु इथे चेंडू हवेमध्ये अंगत झेल खाली इथे टिपलाय झेल आणि सलामीला आलेला फलंदाज राहुल शून्याचा चष्मा घालून मात्र ज्या रीतीने विशाल परतला गेला त्या रीतीने परततोय. सलामीचे दोन्ही फलंदाज बाद. संघाची धावसंख्या 2 गडी बाद फक्त पाहायला मिळते ती 14. थँक्यू. नवीन फलंदाज इनॅट नंबर 4 विकी मुंबईकर जो आपण पाहतोय NMPLचा विजेता कर्णधार आहे, ज्याच्या मार्गदर्शनाखाली अप्पा स्ट्रायकर हा संघ खेळत होता आणि त्याने मात्र जेतेपद पटकावलं होतं तो विकी मुंबईकर, ज्याच्यावर आता मात्र जबाबदारी असेल. सलामीवीर इथून स्वस्तात बाद झाली. त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रमेश दाखल झाला, त्याने 1 षटकार 2 चौकार ठोकले. चौथ्या क्रमांकावर विकी दाखल झालाय. विकीला मात्र इथून साथ देणं गरजेचं असेल. मस्ट निडेड मॅच आहे. इथून मात्र जर सेमीफायनलचं दार ठोकायचं असेल तर इथून धावसंख्या उभारावी लागेल. डावकुऱ्याचा फलंदाज चांगला फटका पाहायला मिळाला. दूरवरून क्षेत्ररक्षक आलाय, फक्त मिळेल ती सिंगलने स्वतःचं खातं उघडून जरूर इथे धावसंख्येला आकार देण्याचं काम विकी याच्या माध्यमातून केलंय. संघाची धावसंख्या जाऊन जरूर पोहोचली जाईल 15 या आकड्यावर. 2 गडी बाद 15. वरद लॉजिस्टिक नवी मुंबई हा संघ पाहतोय. चांगली गोलंदाजी प्रसन्न. आतापर्यंत 3 चेंडू हाताळले गेले. त्यानंतर 3 चेंडूमध्ये 1 मोठी सफलता आणि 1 फक्त धाव खर्च केली आहे. अजून उर्वरित 3 चेंडू तोच फलंदाज आहे ज्याने 2 चौकार 1 षटकार ठोकलाय. रमेश ज्याच्या बॅटमधून मोठे फटके येण्याची अपेक्षा असेल, परंतु इथे जरूर झेल हवेमध्ये गेला होता. प्रसन्न त्यामागे पळत होता, परंतु फक्त सिंगल मिळते. संत गतीने इंद्रायणी वाहते त्या रीतीने मात्र दुसऱ्या षटकामध्ये जरूर धावांचा पाठलाग इथे मात्र पाहायला मिळतोय. 16 आकडा जरूर गाठलाय. चांगली गोलंदाजी, अचूक लाईन. कमी कालावधीमध्ये माझं नाव का रूपाला आलं, का माझ्या नावाला इथे मात्र पुढे केलं जाते. अनेक मोठमोठ्या संघांमध्ये प्रसन्न हा जरूर खेळ करत असतो. गतवर्षीचं आपण पाहिलं 2023 सांगीम प्रीमियर लीग, यामध्ये देखील या खेळाडूचा समावेश होता. इथे मात्र पहिला मन बनवलं होतं अवे फ्रॉम द बॉडी, परंतु इथे जाणलं फलंदाजाला, गोलंदाजाने जाणलं. त्यानंतर अचूक टप्पा फेकला गेला. डॉट बॉलची सांगता अतिशय सुंदर इथे या गोलंदाजाने हाताळणी केली. 5 चेंडूमध्ये फक्त 2 धावा. अतिशय कंजूसपणाची गोलंदाजी कशी असावी तरी इथे मात्र दाखवून दिलंय प्रसन्न याने. उच्च दर्जाच्या गोलंदाजांमध्ये ख्याती असलेला हा गोलंदाज इथे मात्र डायरेक्ट हिट करायचा होता, परंतु सुरक्षित पोहोचलाय. शेवटच्या चेंडूवर 1 धाव येईल. 1 या धावसंख्येने संघ जाऊन पोहोचलाय. 2 षटका अखेरीस
17 धावा आणि प्रसन्नसाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या. फक्त 3 धावांचा खर्चिकपणा या षटकामध्ये जरूर पाहायला मिळाला. अतिशय मोलाचं हे षटक जरूर पाहायला मिळेल. बरोबर आहे विजय सर, आपण जर बघितलं अचूक टप्प्यावरती गोलंदाजी इथे प्रसन्न पाटीलची आपल्याला बघायला मिळाली. 2 षटका अखेरीस धावसंख्या 17 धावा, 2 गडी बाद नक्कीच इथे झाले. विशाल शहा त्याचबरोबर राहुल कश्यप जो मागच्या मॅचचा हिरो होता तो फलंदाज देखील शून्यावरती बाद झाला. त्यानंतर आता जबाबदारी असेल रमेश आणि विक्की मुंबईकर ह्या 2 खेळाडूंवरती. तर नवीन गोलंदाजी मार्कवर आपल्याला बघायला मिळेल बिलाल शेख, टेनिस क्रिकेटचं अजून एक मोठं नाव. तर केतन आपण नक्कीच पाहतोय जे स्पर्धेचे आयोजक आहेत सुनील रसनभैरे पिंटू अण्णा. सध्या आपण मैदानामध्ये त्यांचं पोशाख पाहिला तर पांढरा शुभ्र पोशाख घालून ते मात्र इथे मैदानात मुख्य आयोजकाच्या भूमिकेमध्ये त्यांच्या माध्यमातून पर्व क्रमांक 3 आपण पाहतोय महामानव चषक 2023. प्रत्येक पर्वामध्ये एक वेगवेगळं त्यांची संकल्पना आणि या स्पर्धेमध्ये आपण या महामानव चषक 2025 मध्ये 3 फॉर्मॅटमध्ये 3 दिवस आपण सामने पाहिले. पहिल्या दिवसामध्ये इंटर CBD आणि कालच्या दिवसामध्ये ग्रामीण टेनिस क्रिकेटचे 10 संघ जरूर पाहिले आणि आजच्या दिवसामध्ये ओपन खुल्या गटातून 10 सामने आपण पाहतोय. सुरेख सुरुवात केली इथे बिलाल शेखने. अचूक टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. जखडून ठेवलं इथे दोन्ही फलंदाजाला. एका साईडला जर बघितलं विकी मुंबई करताच बरोबर रमेश. दोघांच्या बॅटमधनं मोठे फटके येणं आता गरजेचं असेल ते वरद लॉजिस्टिक संघासाठी. धावसंख्या आपण जर बघितली तर स्टेबल आपल्याला बघायला मिळते ती 17 या आकड्यावरती. धावांचा डोंगर इथे उभा करायचा असेल तर मोठे फटके येणं गरजेचं असेल. तर फलंदाज विक्कीला आता इथे हल्ला चढवावा लागेल बिलाल शेख वरती. पण अचूक टप्प्यासाठी ज्या गोलंदाजाला ओळखला जातो तोच बिलाल शेख आपल्याला इन ॲक्शन आता दुसरा चेंडू फेकण्यासाठी. मोठा आडव्या बॅटने नक्कीच खेळला गेलाय. फटका अलॉंग द कार्पेट नक्कीच कलेक्ट केला गेला चेंडू आणि फेकी. तोपर्यंत एक धाव कंप्लीट केली गेली आणि धावफलक जाऊन पोचलाय 18 आकड्यावरती. 2 चेंडू नक्कीच तळले गेले. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावफलक 18, 2 गडी बाद झालेत. अशाच प्रकारची जर गोलंदाजी करत राहिला बिलाल शेख तर कुठेतरी बिकट परिस्थिती आपल्याला बघायला मिळेल ती वरद लॉजिस्टिक संघासाठी. कारण धावा येणं गरजेचं असेल ते वरद लॉजिस्टिक या संघासाठी. ते तिसरा चेंडू गोलंदाज तयार होतोय. सामना करेल रमेशच्या बॅटमधनं आतापर्यंत आपल्याला चांगली फलंदाजी बघायला मिळाली. नक्की स्लो रोम्पचा चेंडू होता. टप्प्या पडल्यानंतर थोडासा चेंडू स्लो आपल्याला बघायला मिळाला. डॉट चेंडू आला. अजित मोहितेच्या हातामध्ये चेंडू जाऊन सोपावलाय. सुरेख चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी केली जाते. पहिल्या षटकापासून पहिलं षटक जर बघितलं तर आपण सुलतान खानचं षटक बघितलं. ते षटक थोडंसं महागडे षटक ठरलं. 1 गडी बाद झाला. परंतु त्यानंतर प्रसन्न पाटीलचे अचूक गोलंदाजी अचूक टप्प्यावरती गोलंदाजी बघितली. त्यानंतर आता बिलाल शेखची पण त्याच पद्धतीची गोलंदाजी आपल्याला बघायला मिळते. पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडू होता. हुक करण्याचा प्रयत्न. चेंडू जातोय 1 बाउन्स 2 बाउन्स. चेंडू सीमापार 4 धाव्यांसाठी. 4 धाव्याने धावफलक पुढे सरसावलाय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. डीजे तर इथून कुठेतरी थोडंसं अडचणीमध्ये सापडलाय वरद लॉजिस्टिक. पण शेवटच्या चेंडूवर मागच्या आपण विचार केला तर मस्ट निडेड चौकार आलाय मोक्याच्या क्षणाला. इथून या फलंदाजांना ट्रॅक चेंज करावा लागेल, गिअर चेंज करावा लागेल. चौकार षटकारांची आतिषबाजी करावी लागेल. आपल्या संघाला सुस्थितीत न्यायचं असेल तर शेवटचे 8 चेंडू शिल्लक आहेत. ही अति महत्त्वाची आपण पाहतोय हा सामना आहे. यानंतर जर क्वालिफाय झालं तर धावसंख्या आतापर्यंत आपण पाहतोय 22 धावा धावफलकावर 2 गड्यांच्या मोबदल्यात 2.4 चेंडूंची समाप्ती जरूर पाहायला मिळते. नक्कीच या षटकातील हा 5वा चेंडू मोठा फटका लॉंग ऑफ काव कॉर्नरच्या दिशेने आपल्याला नक्कीच हा फटका बघायला मिळतोय. पंचांचा इशारा येतोय 6 धावा. त्या 6 धावेने धावफलक पुन्हा एकदा पुढे सरसावलंय आणि धावफलक जाऊन पोहोचलाय 28 या आकड्यावरती. रमेशच्या बॅटमधनं नक्कीच आपल्याला हा हल्ला बघायला मिळाला. ज्या रमेशने पहिल्या षटकामध्ये चांगली सुलतान खान वरती हल्ला चढवला होता तदनंतर आता बिलाल शेख वरती देखील हल्ला चढवला जातोय. एक चौकार लगवला तदनंतर एक षटकार देखील आपल्याला त्याच्या बॅटमधनं बघायला मिळतोय. चांगली फलंदाजी कमबॅक इथे आपल्याला बघायला मिळते ते वरद लॉजिस्टिक संघाकडनं. अशाच पद्धतीची फटकेबाजी आता इथे करावी लागेल वरद लॉजिस्टिक्स या संघाला. जर समान त्यांना स्कोर जर इथे उभा करायचा असेल तर हे फटके येणं गरजेचं असेल ते वरद लॉजिस्टिक संघासाठी. या षटकाचा विचार केला तर शेवटचा चेंडू नक्कीच आपल्याला बघायला मिळेल गोलंदाज बिलाल शेख.
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि सुरेख असा झेल टिपला गेलाय आणि फलंदाज रमेश देखील बाद होतोय. चांगली फलंदाजी करत होता पण कुठेतरी या बिलालच्या जाळ्यामध्ये नक्कीच हा रमेश फसला गेला आणि बाद झालाय. नवीन फलंदाज आपल्याला मैदानामध्ये आता बघायला मिळेल. 3 विकेट गेल्यानंतर आपला नवीन फलंदाज मैदानामध्ये गोटवली गावचा सुपुत्र नवी मुंबईचा आणखीन एक सुपरस्टार स्वराज म्हात्रे देखील आपल्याला मैदानामध्ये खेळताना आता बघायला मिळेल. चांगला झेल इथून मात्र मनसूर याच्या माध्यमातून मागच्या सामन्यामध्ये देखील आम्ही पाहिलं की कित्येक झेल त्यांनी टिपलेत आणि आता देखील कोणती कमतरता जरूर भासत नाहीये. आणि मागच्या सामन्यामध्ये जरूर थोडंसं इंज्युअर झाला होता परंतु तिथून स्वतःला सावरलं कारण त्याने विचार केला की आपण खुल्या गटामध्ये खेळ करतोय आणि तिथे बॅकफुटवर जाणं गरजेचं नाहीये. जे झालं ते गेलं परंतु इथे पुन्हा एकदा नव्याने उतरत असताना पाहायला मिळतोय तो मनसूर. आणि चौथ्या षटकासाठी स्लॉग ओव्हरचं षटक हाताळण्यासाठी अंगद पाटील याला कोण विसरेल ज्याने आपल्या नावाचा दबदबा करून सोडलाय. इनामपूर हे छोटंसं गाव आणि या छोटंसं गावामधून अंगद पाटील नावाचा हा हिरा चमकला गेला आणि सध्याच्या घडीला तो चमकत आहे सीबीडी परिसरामध्ये. कारण आपण पाहिलं की मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा किताब यांनी जरूर मिळवला. तिथे मोलाचं षटक हाताळलं 3 विकेट घेतले आणि फक्त खर्च केले होते 3 धावा. 30 मोलाची कामगिरी पुन्हा एकदा पाहायला मिळेल का याकडे देखील लक्ष वेधलंय. मोठ्या संख्येने प्रेक्षक आल्यात. ब्लॉक होलचा चेंडू हाताळला गेला. स्वतः धावतोय. 1 धाव कंप्लीट. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव घेत असताना इथे स्वराज डेंजर एंडकडे आणि डेंजर झोन मध्ये चाललाय. कोणत्या चेंडूचा खेळ न करता स्वराज धावचीच्या माध्यमातून बॅक टू द डगआउट. स्वराज नक्कीच धावबाद झालाय. त्यानंतर विचार केला तर विकीने नक्कीच मनात ठेवलं असेल की विकीने 1-2 चेंडू आतापर्यंत फेस केलेत. नंतर त्याला त्याच्यावरती भरोसा आहे. मोठे फटके त्याच्या बॅटमधनं देखील येतील आणि स्वराज रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद झाल्यानंतर नवीन फलंदाज तुर्बेगावचा सितारा नमित पाटील देखील आपल्याला मैदानामध्ये आता खेळताना बघायला मिळेल. शेवटचा षटक असेल. शेवटचे 5 चेंडू शिल्लक असतील आणि गोलंदाजी मार्कवर जर बघितलं इनामपुरी एक्सप्रेस नावाने ओळखला जाणारा अंगद पाटील आपल्याला बघायला मिळेल. तुम्ही आत्ताच उल्लेख केला विजय म्हात्रे सरांनी की मागच्या सामन्याचा हिरो नक्की ठरला होता. शेवटच्या षटकामध्ये अंगद गोलंदाजीसाठी आला आणि काय षटक हाताळलं होतं. फक्त आणि फक्त धावा खर्च केल्या गेल्या 3 आणि 3 गडी बाद केले होते. त्याच अंगदवरती आता ही जबाबदारी असेल. शेवटचे 5 चेंडू फेस करण्यासाठी नक्कीच त्याच्यासमोर विकी मुंबईकर. त्याचबरोबर नॉन एंडला जर बघितला नमित पाटील असेल. दुसरा चेंडू टाकण्यासाठी गोलंदाज इथे तयार होतोय अंगद पाटील. विकीला इथे डाव सावरावा लागेल. आपला संघ अडचणीत आलाय आणि अडचणीतून बाहेर काढण्यासाठी जी जबाबदारी आहे ती शेवटच्या 4 चेंडूंची शिल्लक आहे. इथे मात्र जबाबदारीने खेळ करावा लागेल कारण सध्याच्या घडीला आपण पाहिलं क्वार्टर फायनल क्रमांक 1 अति महत्वाचा हा सामना आणि या सामन्यामध्ये संघ बॅकफुटवर चाललाय. हे विचारात आणून आपला क्लास इथे दाखवावा लागेल. संयमी खेळ कितपर्यंत असेल याकडे लक्ष असेल परंतु इथे विकेट सॅक्रिफाईस केले आहे. गरज नसताना इथे धाव घेतली गेली आणि धावबादच्या स्वरूपात फलंदाज क्रमांक बाद झालाय तो 5वा वरद लॉजिस्टिक्स संघाचा. धावसंख्या धावफलकावर पाहतोय 5 गडी बाद फक्त 29 धावा धावफलकावर. विकीची बॅट देखील आपण जर बघितलं तर थोडी शांत बघायला मिळाली. मागच्या सामन्यात देखील तो 0वरती बाद झाला होता. नंतर ह्या मॅच मध्ये देखील त्याची बॅट आपल्याला थोडी शांत बघायला मिळाली आहे. मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न झाला पण असफल ठरला आणि त्याने विकेट देखील त्याची अर्पण केली. स्ट्रायकिंग एंड नवीन फलंदाज आपल्याला मैदान आकाश आपल्याला बघायला मिळेल. स्ट्रायकिंग एंड जर बघितलं तर नमित पाटील आपल्याला खेळताना बघायला मिळेल. ह्या खेळाडूमध्ये देखील क्षमता आहे, दमखम आहे, त्या मनगटामध्ये ताकद आहे. मोठे फटके खेळण्यासाठी तो देखील ओळखला जातो. आता त्याला इथनं उरलेल्या 3 चेंडूंवरती डाव सावरावा लागेल तो वरद लॉजिस्टिक्स या संघाचा. रमेशाचा अपवाद वगळला तर मात्र सर्व फलंदाज इथे अपयशी ठरलेत वरद लॉजिस्टिक्स संघाचे. कारण रमेश याने 9 चेंडूंचा खेळ केला. एकत्रितरित्या आपण पाहिलं 2 चौकार 2 षटकार एकूण 23 धावांचं योगदान. एकूण संघाची धावसंख्या 29 आणि त्यामध्ये फक्त 23 रमेश होत्या. इथे मात्र नमितला इथे मोठे फटके खेळावे लागतील. खेळलाय आलाय स्टेट द ग्राउंड कॉम्बॅटला सलामी दिली आहे. उत्तुंग असा मोक्याच्या क्षणाला आला हा षटकार. षटकार आलाय. धावा येणं गरजेचं आहे. षटकारानंतर इथे 35 धावा झाल्यात.
35 धावांचा धावफलक आपण पाहतोय. वरद लॉजिस्टिक त्यांच्या विरोधात चॅम्प 11 पनवेल. नमित पाटीलचं वादळ सध्याच्या घडीला आलंय षटकारानंतर. इथून मात्र येतोय नमित त्याच्या बॅटमधून चौकार. आता मात्र संघनायकाला प्रश्न पडला असेल, नमित याला का आपण थांबवलं होतं. जर नमित लवकर आला असता तर धावा कुठेतरी आल्या असत्या, परंतु हरकत नाहीये, वेळ गेलेली नाही आहे. अजून या षटकाचा शेवटचा चेंडू शिल्लक आहे. आतापर्यंत धावा झाल्या त्या 39. 39 वर 5 गडी बाद. वरद लॉजिस्टिक नवी मुंबई. या इनिंगचा शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा अंगद. पहिले 3 चेंडू जरी अंगदचे असते तरी नंतरचे आतापर्यंतचे 2 चेंडू नमितने दाखवलंय, मी आलोय, माझ्या मनगटातला जोर मी दाखवेन, माझ्यातला क्लास मी दाखवेन, आणि 2 चेंडूवर दाखवलेत. तर शेवटचा चेंडू फेकण्यासाठी पुन्हा एकदा इनामपुरी एक्सप्रेस अंगद पाटील. अंगद सज्ज, नमित सज्ज. शेवटचा चेंडू. टार्गेट किती पाहायला मिळेल इथे देखील. चेंडू हवेमध्ये, प्रसन्न झेल खाली आला, टिपला झेल, आणि शेवटच्या चेंडूवर मिळते सफलता. फलंदाज नमित पाटील बाद झालाय. पहिल्या इनिंगचा इथे खेळ संपलाय. संघाची धावसंख्या 4 षटका अखेरीस 39, आणि इथून येणाऱ्या 24 चेंडूंमध्ये 10.0च्या सरासरीने 40 धावांचं लक्ष जरूर असेल. चाळीस धावांचं आव्हान इथे आपल्याला बघायला मिळतं. ते चॅम्प 11 पनवेल संघासमोर नमितची फलंदाजी देखील बघितली. शेवटचे 3 चेंडू फेस केले, त्यामध्ये 10 धावा नक्कीच नमितच्या बॅटमधून आपल्याला बघायला मिळाला. चांगली फलंदाजी झाली. धावफलकावर धावा बघितला तर 39 धावा नक्कीच उभारल्या गेल्या, आणि 40 धावांचं आव्हान हे चॅम्प 11 पनवेल या संघासमोर आपल्याला बघायला मिळालं. तर नक्कीच विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे. त्याचबरोबर चॅम्प 11 पनवेल संघ आपल्याला देखील विनंती असेल की आपली ओपनिंगची पेअर आपण मैदानामध्ये. त्यानंतर पुढच्या इनिंग सेकंड इनिंगसाठी आपण नक्कीच आवाज ऐकणार आहोत. रोहित भोपी आमचे नेरुळ गावचे सुपुत्र. सकाळच्या सत्रापासून आपण त्यांचा देखील आवाज ऐकला. एक यंगस्टर आणि चांगले समालोचन नवी मुंबई परिसरामध्ये त्यांच्या माध्यमातून आम्ही कायम ऐकत आलो. ते रोहित भोपी नक्कीच आपल्याला मायक्रोफोनवरती जोडले जातील. थँक्यू केतन. तत्पूर्वी 2 टीमचे कॅप्टन आपण टॉस करणार आहोत. एका बाजूला मृत्युंजय पुणे, AK रॉयल्स. दोन्ही टीमच्या कॅप्टनला मी इन्व्हाइट करू की आपण या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये करायचं आहे आपल्याला नेक्स्ट मॅचचा टॉस. क्वार्टर फायनल क्रमांक 2 उपउपांत्य फेरीचा हा दुसरा सामना आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही टीमचे कॅप्टन आपण लवकरात लवकर प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. 4 षटकांचा सामना असणार आहे, आणि 4 षटकं पुन्हा आपल्याला खरं तर वेळेचं बंधन इथेही आपल्याला पाहायला मिळेल. 2 टीमचे कॅप्टन AK रॉयल्स त्यांच्या विरोधात टीम पुणे मृत्युंजय कोथरूड पुणे असा संघ आपल्याला पाहायला मिळेल. चला या आपण कॅप्टन. चला टीम पुणे टीमचे कॅप्टन आलेत मनोज साठे. आपण AK रॉयल्स टीमचे कॅप्टन अमित यांना आपण इन्व्हाइट करूया प्रेझेंटेशन बॉक्समध्ये. आपण करूया टॉस. अर्थातच आपण पाहताय रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले CBD बेलापूर विभाग महामानव प्रतिष्ठान आयोजित महामानव चषक 2025 आणि दुसरा उपउपांत्य फेरीचा सामना आपल्याला पाहायला मिळेल. पुन्हा एकदा इन ॲक्शनमध्ये 2 टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतील, आणि मी करतोय समाधान प्रक्षाले यांच्या माध्यमातून हा टॉस. आणि छापा आणि काटा अशा नाण्याच्या 2 बाजू. हु विल कॉल? अमित विल कॉल. येस, हेड इज द कॉल अँड हेड इट इज. काय असणार डिसिजन? फिल्डिंग करणार आम्ही. शुभेच्छा असतील. मॅच सुरू असताना आपण दोन्ही टीमना देऊया शुभेच्छा, आणि लगेचच खरं तर कॉम्बॉक्समध्ये जाऊया जिथे रोहित भोपी यांचा आवाज या दुसऱ्या सत्रामध्ये तुम्हाला अनुभवायला मिळेल. ओ टू कॉम्बॉक्स. थँक्यू सो मच. नितीश भोईर सरांचा आवाज तुम्ही ऐकलं प्रेझेंटेशन बॉक्समध्ये, आणि मागच्या मॅचमध्ये ज्यांचा तुम्ही आवाज ऐकलात अर्थातच विजय म्हात्रे, आणि त्याला साथ देत असताना केतन यांचा आवाज तुम्ही देखील ऐकलात. मागच्या मॅचमध्ये
या मॅच मध्ये टार्गेट सेट केलं टीम चॅम्प 11 पनवेल या टीमसाठी. वरद लॉजिस्टिक या टीमने 40 या धावसंख्येचं, येणारे चेंडू आहे 24 आणि 24 बॉल मध्ये 40 धावसंख्येचं आव्हान ठेवलंय चॅम्प 11 पनवेल या टीमच्या समोर. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. एका बाजूला चॅम्प 11 पनवेल टीमचे कॅप्टन सोहेल शेख, RCC पेट टीम चे कर्णधार. ग्रामीण बिग बॅश लीग झाली होती, त्यामध्ये मात्र रनरअपचा संघ ठरला होता. नाईट किंग RCC पेट टीमचे कॅप्टन आपल्याला पाहायला मिळतात. आज नेतृत्व करत असताना गणेश चॅम्पियन पनवेल या टीमचं आणि त्याच्या संवेद आपल्याला पाहायला मिळतात. रायगडचा टायगर अर्थातच उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळतील नॉन स्ट्राईक वरती. उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळते नॉन स्ट्राईक वरती. tenniscricket.in च्या माध्यमातून जे प्रेक्षक युट्यूबद्वारे आमच्या सोबत जोडलेले आहेत त्यांचंही आम्ही सरचे स्वागत करतोय. महामानव चषक 2025 मध्ये त्या प्रेक्षकांचं आम्ही सरचे स्वागत करतोय. संध्याकाळच्या सत्रामध्ये क्वार्टर फायनल नंबर 1 तुमच्या समोर चालू आहे. एका बाजूला चॅम्प 11 पनवेल तर दुसऱ्या बाजूला वरद लॉजिस्टिक पाहायला मिळतो. विशाल शहा यांचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. डावकऱ्याचा फलंदाज सोहेल शेख आपल्याला पाहायला मिळतोय स्ट्राईक वरती. या मागच्या मॅच मध्ये देखील सांगितलं होतं ही जोडी सेट झालेली आहे. RCC पेट संघ ज्यावेळेस ग्रामीण बिग बॅश धमाका या स्पर्धेमध्ये खेळत होता त्यावेळेस ऑल इंडिया आयकॉन म्हणून उस्मान पटेलची निवड केली होती आणि ही जोडी आपल्याला पाहायला मिळते पुन्हा एकदा त्या स्पर्धेतनं आज या महामानव स्पर्धामध्ये आपल्याला पाहायला मिळते. सोहेल शेख साठी पहिला बॉल आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाजी मार्क वरती. गोलंदाज अमरेश आपल्याला पाहायला मिळतोय. पहिला बॉल सोहेल यांच्यासाठी. चला पहिलाच बॉल हव्यामध्ये, सोहेल शेखची विकेट मिळेल का? पहिलाच बॉल खेळत असताना अमिरेशला मिळते पहिली सफलता. मोठा धक्का लागतोय चॅम्प 11 पनवेल या टीमला. कर्णधार सोहेल शेख बाद. रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया अर्थातच CBD बेलापूर विभाग आयोजित महामानव चषक 2025 आणि या स्पर्धेचे प्रमुख आयोजक सुनील रसनभैरे अर्थातच पिंटू अण्णा आमचे. खूप चांगलं आयोजन त्यांच्या माध्यमातून आम्हाला पाहायला मिळतं. दरवर्षीप्रमाणे याही दर्जेदार आयोजन ग्रामीण टीमला देखील या ठिकाणी संधी मिळाली, CBD इंटर टीम्सला देखील संधी मिळाली आणि आज खुल्या गटातील मोठमोठे स्टार कास्ट आपल्याला पाहायला मिळतात. नंबर क्रमांक 3 वरती अजित मोहिते पाहायला मिळतील स्ट्राईक वरती. अजित मोहिते यांच्यासाठी हा चेंडू आपल्याला पाहायला मिळतो. अगदी हलक्या हाताने ढकलून दिला. सिंगल रन आपल्याला पाहायला मिळतो. पंचांचा इशारा नो बॉलचा आला. ओव्हर स्टेपच्या माध्यमातून एक्स्ट्रा 1 रन टीमच्या अकाउंटमध्ये ऍड केली जाईल. 2 धावा धावफलकावरती 1 चेंडूचा खेळ संपल्यानंतर सोहेल शेखची विकेट गेल्यानंतर इथून पूर्णपणे जिम्मेदारी उचलावी लागणारा अजित मोहिते आणि त्याचबरोबर उस्मान पटेल यांना. उस्मान पटेल आपल्याला पाहायला मिळतं स्ट्राईक वरती. रायगडचा टायगर आपल्याला पाहायला मिळतो स्ट्राईक वरती. उस्मान पटेलच्या नावी मात्र 4 शतकं आपल्याला देखील पाहायला मिळतात. 4 शतकं 4 सेंचुरीज आहेत या खेळाडूच्या नावावरती. तो खेळाडू स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळेल. चला पहिला बॉल सरळ मारायचा होता समोरच्या दिशेला, हा बॉल बीट केला. खूप चांगली गोलंदाजी करतो आपल्या टीमसाठी अमिरेश हा गोलंदाज. नो बॉल जरूर टाकला होता, फ्री हिटची संधी होती, त्या संधीचं सोनं करता आलेलं नाही. उस्मान पटेल यांना टीमची धावसंख्या जर पाहिली तर 2 या आकड्यावरती 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा आहे. पॉवर प्ले मध्ये जास्तीत जास्त धाबा कुठल्याचा प्रयत्न जरूर हे दोन्ही फलंदाज करतील. अमिरेश पुन्हा एकदा तयार. यावेळचा बॉल मात्र स्लॉट मध्ये होता. उस्मान पटेलच्या बॅटमधनं मात्र हा खणखणीत षटकार पाहायला मिळतोय. बॉल सीमारेषा पार षटकार.
8 धावा धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. उस्मान पटेल मागच्या मॅच मध्ये अगदी शांत पाहायला मिळाला होता. उस्मान पटेल जर आपण विचार केला, उस्मान पटेलकडे जेव्हा पण पाहिलं ना, हसरा चेहरा उस्मान पटेल यांचा. भरपूर मोठा फॅन बेस आहे उस्मान पटेलचा. यावेळचा बॉल बॅटची एज लागली आहे आणि विकेट किपरच्या भूमिकेमध्ये विशाल शाह पाहायला मिळतात. मोठी विकेट मिळत असताना टीम वरद लॉजिस्टिक या टीमला मोठा धक्का दुसरा लागतोय. पहिल्याच ओव्हर मध्ये मात्र सलामीची जोडी तंबूच्या आश्रयाला पाहायला मिळते. सोहेल शेख बाद झाल्यानंतर एक षटकार जरूर उस्मान पटेलच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाला, परंतु उस्मान पटेल हे मैदान सोडत असताना थँक्यू. चला पहिलाच बॉल आल्याला स्विच हिट पाहायला मिळतोय. फलंदाज आपण पाहताय नमितच्या बॅटमधनं आल्याला षटकार पाहायला मिळतोय. संघाची धावसंख्या या 6 या धावसंख्येने 14 या आकड्यावरती पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा आपण पाहतोय चांगली गोलंदाजी अमिरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. ऑन साइडला पुन्हा एकदा नमितला खेळायचं होतं आणि हा बॉल मात्र निर्धाव येतोय. 14 धावा धावफलकावरती आणि 2 विकेट आतापर्यंत गमावलेले आहेत टीम गणेश चॅम्प 11 पनवेल या टीमने. 40 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 14 या आकड्यावरती पहिल्या ओव्हरचा खेळ संपल्यानंतर गणेश चॅम्प 11 पनवेल संघ आपल्याला पाहायला मिळतात. अजित मोहिते अजूनपर्यंत मैदानाच्या आत आहेत आणि नमित ज्यांच्या बॅटमधनं आपण आलेल्या स्विच हिटचा फटका पाहिला. आता कोणत्या गोलंदाजाला प्राचारण केलं जाईल प्लीज विनंती करतोय. वरद लॉजिस्टिक विशाल शाह टीम कॅप्टन थोडं स्पीड अप करायचं आहे. आम्ही पहिलंच वॉर्न केलं होतं चारही टीम्सला, जर तुम्ही फास्ट गेम खेळाल तर आपण 4 ओव्हरची मॅच खेळवू आणि ते काम गणेश चॅम्प 11 पनवेल टीमने केलं. तुम्हालाही आम्ही विनंती करतोय की जास्त प्रमाणामध्ये आपण वेळ घेऊ नका. अजून भरपूर सारे मॅचेस आपल्याला कव्हर करायचे आहेत. गोलंदाजीसाठी नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतात. वैयक्तिक पहिलं संघाच्या वतीनं दुसरं षटक घेऊन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. असाद आलेले आहेत. असाद गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतात. समोर अजित मोहिते आपल्याला पाहायला मिळतील. अजित मोहिते स्ट्राईक वरती आपल्याला पाहायला मिळतात. राईट मूव द विकेटने गोलंदाज. चला पहिला बॉल अजित मोहिते यांच्यासाठी डीप पॉईंटचा क्षेत्ररक्षक येईल तोपर्यंत मात्र फक्त एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा नमितकडे आपल्याला स्ट्राईक पाहायला मिळणारा. असाच गोलंदाजी मार्कवरती आहे. 15 धावा आतापर्यंत धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. 40 धावा डिफेंड करायच्या आहेत. विशाल शहा विकेट किपरच्या भूमिकेमध्ये आपल्याला पाहायला मिळतात. फिल्डिंग सेट करत असताना नमित यांच्यासाठी चांगले व्हेरिएशन आहेत. असाद यांच्याकडे स्लो ओव्हर 1 खूप चांगला आहे या गोलंदाजाकडे. 17 चेंडू 17 मध्ये 25 धावा थांबवायच्या आहेत टीम वरद लॉजिस्टिक या टीमला. राईट मूव द विकेट. असाद पुन्हा एकदा
नमित यांच्यासाठी अगदी हलक्या हाताने स्टेअर केला बॉलला, त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत. एक सिंगल रन आपल्याला पाहायला मिळते. एक सिंगलने पुन्हा एकदा अजित मोहिते आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतील. संघाची धावसंख्या 16 या आकड्यावरती. आता समीकरण 16 चेंडू आणि 24 रनची गरज आहे या मॅच मध्ये गणेश चॅम्प 11 पनवेल या टीमला. इथून जो संघ जिंकेल तो थेट सेमीफायनल मध्ये पोहोचेल. कदाचित ड्रॉ मध्ये फायनल देखील येऊ शकते चिठ्ठीमध्ये. चला स्विच हिटचा फटका अजित मोहितेच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. बॉल सीमा रेषा पार, प्रेशर रिलीज वाला हा षटकार पाहायला मिळाला अजित मोहिते यांच्या बॅटमधनं. टीमची धावसंख्या 22. थँक्यू. प्रेशर रिलीज झाला. अजित मोहिते फटका आला, षटकार आलाय. पुन्हा एकदा गोलंदाज असाचा हा चेंडू समोरच्या दिशेला लॉंग ऑन आहे. त्या ठिकाणी चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. एक सिंगल रन आउटची संधी असणार आहे आणि इथे जर बॉल कलेक्ट केला असता तर कदाचित नमितला परतावं लागलं असतं, परंतु चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स पाहायला मिळाली. नमित आणि त्याचबरोबर अजित मोहिते यांच्यामध्ये चांगला तालमेल आहे दोघांमध्ये. आता समीकरण अगदी सोपं झालेलं आहे. टीम गणेश चॅम्प 11 पनवेल या टीमसाठी येणारे चेंडू आहेत 14 बॉलमध्ये 16 रनची गरज आहे या मॅच मध्ये. 14 चेंडू 16 धावसंख्येची गरज. यावेळचा बॉल जर पाहिला तर पुन्हा एकदा चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. आता 13 बॉल 13 मध्ये 15 रनची गरज आहे या मॅच मध्ये. येणारे चेंडू आहे तुमच्याकडे 13 आणि 13 बॉल मध्ये 15 धावसंख्येची गरज आहे चॅम्प 11 पनवेल या टीमला. तेरा चेंडू आणि 15 धावसंख्येची गरज या मॅच मध्ये. हा शेवटचा बॉल जर डॉट आला तर मजा येईल या मॅच मध्ये. राईट ऑन द विकेट असाच शेवटचा बॉल नमित यांच्यासाठी स्लॉट मध्ये होता आणि त्याला पाठवून दिले ऑन साइडला डीप मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. नमितच्या बॅट मध्ये येतोय आणखीन एक दर्जेदार फटका. बॉल सीमा रेषा पार, षटकार. मॅच पूर्णपणे मात्र आपल्या बाजूला झुकवली आहे. नमित पगडे मॅन फ्रॉम RCC पेठ याही खेळाडूने काय बॅटिंग केली होती ग्रामीण बिग बॅश धमाका लीग मध्ये. तो खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. खूप चांगली बॅटिंग याही मैदानावरती आपल्याला पाहायला मिळते RCC पेठ टीमचा हा खेळाडू. परंतु समोर अजित मोहिते टेनिस क्रिकेट विश्वातील मोठं नाव. यावेळचा फटका वॉट शॉट अजित मोहितेच्या बॅटमधनं अप्रतिम दर्जाचा फटका पाहायला मिळतोय. हा षटकार आलाय आणि या षटकाराने मात्र या मॅचची पूर्णपणे हवा काढलेली आहे. अगदी समीकरण सोपं झालंय. येणारे चेंडू 11 आणि 11 मध्ये 3 रनची गरज आहे. मनगडाचा वापर खूप चांगल्या रीतीने केला या फटक्यावरती फलंदाज अजित मोहिते यांनी. यावेळचा बॉल पुन्हा एकदा चांगला चेंडू लॉंग ऑफला आहे. क्षेत्ररक्षक एक सिंगल रन पाहायला मिळते. सिंगल रनने मात्र पुन्हा एकदा नमित पगडे आपल्याला पाहायला मिळते स्ट्राईक वरती. 4 चेंडू मध्ये 13 रन्स वरती नमित पगडे खेळतात. अजित मोहिते 7 चेंडू फेस केलेत 18 धावसंख्येवरती खेळतात. 2 रनची गरज आहे. चला याही वेळचा बॉल अगदी हलक्या हाताने खेळून काढला. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे. स्कोर लेवल झालेला आहे आणि जवळ पुन्हा एकदा ड्रॉ मध्ये जात असताना म्हणजे टॉप 3 मध्ये कदाचित प्रवेश करेल आता चॅम्प 11 पनवेल संघ. गणेश चॅम्प 11 संघ अजून थोडासा वेट करावा लागणारा. हा फटका मोठा खेळायचा होता अजित मोहिते यांना, परंतु हा बॉल बीट झाला आणि आता मात्र 8 चेंडू 8 मध्ये 1 रनची गरज आहे. 8 चेंडू मध्ये 1 धावसंख्येची गरज.
8 बॉल फेस केलेत. अजित मोहिते यांनी 18 धावा त्यांच्या बॅटमध्ये आपल्याला पाहायला मिळाल्यात. शेवटचा एक धाव जी होती ती आता मात्र सहजरित्याने कंप्लीट केलेली आहे आणि अशा रीतीने गणेश चॅम्प 11 पनवेल संघाने हा सामना जिंकलाय आणि या स्पर्धेत मात्र बाहेर केलंय. वरद लॉजिस्टिक विशाल शहा यांच्या टीमला हार्ड लक टीम, खूप चांगला खेळ तुम्ही केलात, परंतु या मॅचमध्ये विजेता संघाचं आम्ही त्यांना भरपूर साऱ्या शुभेच्छा देऊ. गणेश चॅम्प 11 पनवेल रमेश आपल्याला पाहायला मिळतात. वरद लॉजिस्टिक 9 चेंडू खेळले, 25 धावा त्यांच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. नमित पाटील 3 चेंडू ते फेस केले, त्यांनी त्यांच्या बॅटमध्ये 10 रन्स आपल्याला पाहायला मिळाला. त्याच्यानंतर जर पाहिलं तर अजित मोहितेकडे जाऊयात. अजित मोहिते 9 चेंडू फेस करत असताना 19 धावा त्यांच्या बॅटमधनं